नमस्कार. आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील तोरसोळा या गावी. तोरसोळा गावाची ग्रामदेवता अर्थातच श्रीदेवी भगवती देवस्थान या मंदिरात आपण आलेलो आहोत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे देऊळ आहे, मंदिर आहे आणि त्याच देवी भगवती च्या दर्शनासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपण पाहिलं असेल तर हा देवीचं जे मंदिर आहे ते कौलारू आहे, जशी कोकणातली असतात. एक टिपिकल कोकणातलं मंदिर जसं असतं त्या पद्धतीचं श्रीदेवी भगवती देवस्थान आहे. तोरसोळे गावातील ग्रामस्थांची ही ग्रामदेवता आहे आणि या ग्रामदेवाचं दर्शन आता आपण घेऊया. जसं कोकणामध्ये कुठल्याही मंदिरासमोर आपण गेलं असता तर पहिली तुळस दिसते, तशीच ही इथे तुळस आहे. आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तुलसी विवाह असतो त्यावेळी सर्वप्रथम या तुळशीचा विवाह केला जातो आणि मग घरोघरी तुळशीचा विवाह केला जातो. आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवीचं मुख जे आहे ते तुळशीच्या इथे जर आपण उभं राहिलं, आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकता, तर डायरेक्ट देवीचं दर्शन होतं इथून. आणि आता आपण हे जे खांब आहेत जे कोकणामध्ये असतात त्या पद्धतीने हे जांभ्या दगडामध्ये आहेत आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण एकच दगड आहे आणि याचं नक्षीकाम सुद्धा त्याच प्रकारचं केलेलं आहे. असे दोन असे खांब आहेत, दीपस्तंभ म्हणतात त्याला. तर आता आपण देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया. हा मुख्य गाभारा आहे आणि इथून आपण देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. देवीच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की हे खांब आहेत, विविध नक्षीकाम केलेले, विविध रंगकाम केलेले. आणि या खांबाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे की ते एका दगडामध्ये कोरलेले आहेत आणि कुठेही त्याला सांधा दिलेला नाहीये आणि लाकडामध्ये आहेत. संपूर्ण एकच लाकूड इथे वापरले आहेत. पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघितलात तर इथे पादुका आहेत. त्याशिवाय वरती जर तुम्ही बघितलात तर सगळं लाकडी काम आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळाला, जेवढं तुम्ही देऊळ बघताय त्या देवळाला कुठेही सिमेंट वापरलेलं नाहीये किंवा लाकडाला चुका किंवा खिळे याचा उपयोग केलेला नाहीये. पुरातन कोकणातली जी बांधकाम पद्धती होती ते लाकडाच्या खाच्यामधून जे बांधकाम करायचे आणि ते भरपूर मजबूत असायचं, त्याच प्रकारे हे बांधकाम तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे बांधकाम आहे, लाकडामध्ये कोरलेलं आहे. आणि हे जे चिरे आहेत हे चिऱ्यांचं पण वैशिष्ट्य आहे की हा एकच चिरा आहे, जो जांबा दगड म्हणतात कोकणामध्ये, तो एकच चिरा आहे, कुठेही त्याला सांधा दिलेला नाहीये. आणि वरती सगळी कौलारू असा हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता हा जांबा दगड आहे. आणि या देवळाचं हेच वैशिष्ट्य आहे की सिमेंट वापरलेलं नाहीये, ना चुका वापरलेल्या आहेत, ना खिळा वापरलेला आहे. एका लाकडामध्ये आणि एका जांभ्याच्या दगडामध्ये हे सगळं केलेलं आहे. आपण आता मुख्य गाभाऱ्यात देवीच्या बघूया. आता वरती श्रीदेवी भगवती प्रसन्न असं इथे लिहिलेलं आहे. तर आता आपण वरच्या गाभाऱ्यामध्ये जाऊया. इथे सुद्धा बघा की एकच खांब आहे पूर्ण. हे लाकडी खांब आहेत आणि एकाच खांबामध्ये हे सगळं बांधकाम केलेलं आहे. आपण पाहिली तर ही पालखी आहे, पालखी दिसते जी सप्ताह असतो, जत्रा असते हा देवीची, त्यावेळी ही पालखी नाचवली जाते. तर ही सुंदर अशी पालखी, नक्षीकाम केलेली पालखी इथे आपल्याला बघायला मिळते. हे देवीचा गाभारा आहे. देवीच्या गाभाऱ्याच्या बाहेर हे बघा सुंदरसे असे पेंटिंग्स आहेत. पेंटिंग सुद्धा भजन सम्राट कै दामाजी रघुनाथ पवार यांच्या स्मरणार्थ चित्रकार अशोक पवार हे पण तोरसोळ्याचे सुपुत्र आहेत, खूप मोठे चित्रकार आहेत, त्यांनी हे चितारलेले चित्र आहेत. त्याशिवाय इकडे पण बघा कृष्णाचं चित्र आहे, ते अशोक पवार या चित्रकारांनी हे रेखाटलेलं आहे, पेंटिंग केलेले आहे.
ते सुद्धा याच गावचे सुपुत्र आहेत. आपण देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करूया. हा देवीचा गाभारा आहे, तुम्ही पाहाल तर. आणि आपण देवीचं दर्शन घेऊया. श्रीदेवी भगवती तोरसोळे गावची ग्रामदेवता आहे. तोरसोळे गावचे ग्रामस्थ नित्य नेमाने या देवीची ओटी भरतात आणि आपल्याला सुख समृद्धी समाधान लाभो, सगळा गाव सुरक्षित राहो, आनंदित राहो अशी प्रार्थना करतात. त्या देवीचा आता आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण या देवळाबाहेर सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर आहे. तर त्या मंदिराचा परिसर सुद्धा आपण पाहूया. हा एक गाभारा आहे. असे 3 भाग इथे झालेले आहेत. तो वरती भाग आहे, हा मध्यम स्वरूपाचा भाग आहे आणि खाली उतरल्यावर हा खालचा भाग आहे. इथे भजन, कीर्तन, प्रवचन वगैरे चालतं आणि इकडे ग्रामस्थांना, भाविकांना बसायची जागा आहे. तुम्ही बघत असाल तर ही चांगल्या प्रकारे इथे त्यांनी उपाययोजना केलेली आहे. आणि आता आपण परिसर पाहूया या देवळाचा. भाविकांनो, कोकणातली ही अतिशय सुंदर कलाकृती आहे. कौलारू मंदिर आहे आणि मंदिराच्या इथे 2 महापुरुषांच्या समाधी आहेत. तर त्याही पाहूया. कारण ग्रामस्थ सांगतात की ह्या ज्या महापुरुषांच्या समाधी आहेत त्या 1917 इसवी सन 1700च्या काळातल्या आहेत. हे आता यांचं नूतनीकरण केलेलं आहे. खूप सुंदर असं नक्षीकाम आहे, रंगकाम आहे. आपण पाहिलं तर इथे बघा, इथे एक पाटी दिसते आपल्याला. आपण कॅमेरामध्ये बघू की दाजी सयाजी पोवार पटेल मिराशी, जन्म शके स्पष्ट दिसतंय 1711 1791 दिसतंय ते. तर त्या काळापासून ही समाधी इथे स्थित आहे. ह्या 2 महापुरुषांच्या समाधी आहेत. आता इथे बघितलं तर इथे बघा की हे पारिजातकाचं झाड आहे. बहरलेलं असतं ज्यावेळी इथे जत्रा असते. आणि लांबून जर आपण हे मंदिर बघितलं तर बघा तिकडून किती लांब मंदिर आहे बघा, किती मोठं लांब मंदिर आहे. संपूर्ण कौलारू आहे. जांबा दगड, लाकूड आणि कौल यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. इथे आपण जर ह्याचा परिसर बघितला तर इथे गोमुख आहे बघा. ज्यावेळी देवीला अभिषेक केला जातो त्यावेळी ते अभिषेकाचं तीर्थ जे असतं, पाणी जे असतं ते इथे पडतं. ही देवराई पूर्वी खूप गच्च होती असं ग्रामस्थ सांगतात. पण आता ती कालांतराने थोडीशी विरळ होत आलेली आहे. आणि इथे बघा ही कलाकुसर बघा, लाकूड आणि दगडामध्ये, काळ्या दगडामध्ये कोरलेली, पुरातन काळात कोरलेलं आहे हे सगळं. आणि खूपच सुंदर अशी ही कलाकृती कुसर आहे. हे बघा, या ग्रामस्थांनी हे जपून ठेवलेलं आहे सगळं. म्हणजे किती वर्षापासून हे असावं इथे. तर या मंदिराच्या दर्शन घेतल्यानंतर, इथला परिसर बघितल्यानंतर तोरसोळे गाव म्हणजे देवगड तालुक्यातील तोरसोळे गाव जे आहे त्या ग्रामस्थांची ही ग्रामदेवता होती श्रीदेवी भगवती. इथे दसरा असो, होळी असो, शिमगा असो
किंवा या देवीचा सप्ताह असतो तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इथे भजन, कीर्तन आणि दशावतारी नाटक असा इथे कार्यक्रम ठेवले जातात. शिवाय ग्रामस्थांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात. आणि हा ज्यावेळी इथे सप्ताह असतो तेव्हा संपूर्ण म्हणजे जिकडे कुठे हे ग्रामस्थ असतात ते सगळे येऊन या देवीची ओटी भरतात, तिचा आशीर्वाद घेतात आणि देवीला साकडं घालतात की आम्हाला सुखी समाधानी ठेव, आनंदी ठेव, अशी ही देवी श्री भगवती देवी. आपला जो कोकणात जे देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहेत, ते दाखवण्याचा आपण जो प्रयत्न करत आहोत. त्याच्यापैकी हे एक सुंदर असं मंदिर होतं. या इथे आकारेश्वराचं मंदिर आहे. आकारे ब्राह्मण म्हणतात त्याला. तर तिथे फक्त पुरुषच दर्शन घेऊ शकतात. स्त्रिया तिकडे जाऊ नाही शकत, की प्रवेश तिथे नाही स्त्रियांना आहे. तर असं एक वेगळं मंदिर तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. तर पुढे गेल्यानंतर पावनाई देवीचं सुद्धा मंदिर आहे. तिथेही अशाच प्रकारचा उत्सव असतो. तर हे होतं तोरसोळे गावातील, देवगड तालुक्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर असं जागृत देवस्थान. आणि अशाच प्रकारचे जागृत देवस्थान आपण बघणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून.